आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, ही मीटिंग आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आपला एकदा ब्रँड एस्टॅब्लिश झाला ना, मग या मीटिंग्स वगैरे असं होऊन जातील आपली कामं. स्वानंदी. सुजित सर, गाडी थांबव ना प्लीज. अगं काही होतंय का तुला? नाही, तुम्ही गाडी थांबव ना. बर 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 बर. स्वानंदी, काय झालं? सर, मला एक काम आहे, महत्वाचं आहे, म्हणजे पर्सनल आहे, मला जावं लागेल. अगं पण आपली मीटिंग. सर, महत्वाचं आहे, समजून घ्या ना प्लीज, मला जावंच लागेल प्लीज. ठीक आहे, जा तुम्ही, मीटिंगचं करतो मॅनेज. एवढं काय पर्सनल काम यायचं जे मीटिंग पेक्षा महत्वाचं असेल? की मण्याला तर भेटायला गेली नसेल ना? नाही, पण मण्या तर पुण्यात आहे, तेही कशावर? नेहमीसारखं खोटं बोललं असेल माझ्याशी. थांबा दादा, आलेच मी. थँक गॉड तू आलीस. निदान आता तरी तुला तुझी प्रायोरिटी समजली. हे बघ जेसी, तुझं म्हणणं मला पटत नव्हतं अशातला भाग नव्हता, पण असं माझ्या माणसांना मला सहजासहजी दूर सारता येत नाही. स्वानंदी, अगं इमोशनली डिसिजन घेणं ना कधी कधी आपल्याला महागात पडू शकतो. कम ऑन यार स्वानंदी, बी प्रॅक्टिकल. बरं, पण आता काय करायचं आपण? म्हणजे काय प्लॅन काय आहे तुझा? आधी आपण तिकडे जाऊया. तसंही त्या मॅनेजरला माहिती नसेल आपल्याला का फुटेज हवंय ते. तर स्वानंदीची मैत्रीण आहे जेसी, तिला भेटायला म्हणून ती अर्जंट काम सांगून गेली. तिच्याबरोबर काय अर्जंट काम असेल? आणि या मीटिंग पेक्षा महत्वाचं काय असेल? तो बहुतेक मला वाटतं आपलं काम होईल. लेट्स सी, आता आपलं लक ट्राय करूया. अगं पण जेसी, त्यांनी जर फुटेज द्यायला नकार दिला तर? म्हणजे सहजासहजी असं कोणी फुटेज देणार आहे का आपल्याला? त्याने जर आपल्याला विचारलं कशाला हवंय, तुम्ही का इथे आलाय, तर काय सांगायचं आपण? स्वानंदी, आता इथे उभं राहून गेस करण्यात काही पॉइंट आहे का? आधी आपण तिकडे जाऊ, त्यांना फुटेज मागू. आणि असं कसं नाही म्हणतील ग ते? पत्रकाराला नाही म्हणायची हिंमत होणार आहे का त्याची? तेही आहेच म्हणा. बरं चल बघूयात, चल. दादा काढा ना गाडी. अरे हो दादा, बंद झाले गाडी. थांब 2 मिनिट. हो थांब थांब, करतोय, बघतोय काय झालंय. गाडी काढ ना यार. अहो चालवत नाही दादा, बंद झाली गाडी. लवकर कर काहीतरी. बघावं लागेल काय झाले गाडीला. लवकर काढा.
काढा ना, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? चालू होत नाही दादा गाडी, 2 मिनिट द्या. यार लवकर काढा. हो, कोण आहे तुम्ही? दादा ते आम्हाला जरा आतल्या कॅमेऱ्यात दादा आम्हाला जरा चौकशी करायची पार्टी हॉलची. पार्टी हॉलची चौकशी करायची का? हा ठीक आहे, जा आतमध्ये, मॅनेजर आहेत त्यांना भेटा. थँक्यू. एक्सक्यूज मी, मॅनेजर कुठे आहेत? थांबा मी बोलून आणतो. ओके. हाच वेन्यू होता ना तो? हो जेसी, हा तोच पार्टी हॉल आहे. मला चांगल्याने आठवतंय, मी शुद्धीत होते तेव्हा. अरे या 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 मॅडम, बोला काय हवंय? तुम्ही हिला ओळखता का? यांना नाही का? हे बघा, नीट बघा आणि मला सांगा. मला असं वाटतंय तुम्ही हिला ओळखता, कारण गेले साधारण 2 महिन्याआधी इथे एक ऑफिसची पार्टी झाली होती. आठवतंय का तुम्हाला? नाही मॅडम, खरंच नाही आठवत. हे बघा, आम्हाला त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज हवंय. आम्ही त्याच संदर्भात इकडे आलोय. काय सीसीटीव्ही फुटेज? का म्हणजे कशाला हवेत? जरा एक पर्सनल काम आहे. हे बघा मॅडम, इथे मी तुमचं पर्सनल काम करायला नाही बसलोय. आणि असं मागितलं की सीसीटीव्ही फुटेज मिळायला ते काय भाजीपाला आहे का? सॉरी मॅडम, आम्हाला असं सीसीटीव्ही फुटेज वगैरे द्यायची परमिशन नाहीये. हे बघा, तुम्ही जर का आम्हाला सीसीटीव्ही फुटेज नाही दिला ना, तर आम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या या व्हेन्यू बद्दल काहीतरी निगेटिव्ह छापून आणू. मी पत्रकार आहे. वा, तुम्ही पत्रकार आहात, छान. मग तर तुम्हाला कायदा वगैरे सगळं काही माहीतच असेल. हे बघा मॅडम, हे सीसीटीव्ही फुटेज आमच्या प्रायव्हेट मालकीच्या प्रॉपर्टीतलं आहे. ते आम्ही असं येणाऱ्या जाणाऱ्याला कोणालाही नाही देऊ शकत. ते फक्त पोलिसांना देऊ शकतो किंवा ज्यांच्याकडे FIR ची कॉपी आहे त्यांनाच देऊ शकतो. तुमच्याकडे FIR ची कॉपी आहे? आणि जर नसेल तर तुम्ही निघू शकतात. आणि प्लीज माझा वेळ वाया घालवू नका, या तुम्ही. जेसी, एक मिनिट, मी बोलते. दादा, आमचं लई महत्वाचं काम होतं, म्हणून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवं होतं. समजून घ्या, खरंच लई महत्वाचं आहे. बाकी काही विषय नव्हता. प्लीज तेवढी मदत करा ना आम्हाला, प्लीज. हे बघा मॅडम, मी समजू शकतो तुमच्यासाठी हे सीसीटीव्ही फुटेज खूप महत्वाचं असेल. त्याशिवाय तुम्ही इथे कशाला आला असतात? सॉरी, आम्हाला खरंच परमिशन नाही मॅडम. ओ, परमिशनचं रिझन मला नका सांगू. तुम्ही किती पैसे हवेत तुम्हाला मला सांगा. फक्त अमाऊंट बोला, कारण मला चांगलंच माहिती आहे अशी कामं कशी होतात ते. हे बघा मॅडम, तुम्ही जरा जास्त बोलताय. एकतर आमच्या प्रॉपर्टीत येऊन आम्हाला अशी दमदाटीची भाषा करताय. हे बघा मॅडम, तुम्ही लेडीज आहात म्हणून मी इज्जतीत बोलतोय, तर तुम्ही मलाच लाच देतायत. तुम्ही जर आता इथून नाही गेलात तर मला नाईलाजाने पोलिसांना बोलवावं लागेल. तुम्ही पोलिसांची धमकी कोणाला देताय? जेसी, एक मिनिट थांब ना. अगं बोलू दे ना मला. थांब एक मिनिट. दादा, पोलीस बिलीस कशाला? कशाला ती असली भानगड? लई महत्वाचं काम होतं ना, म्हणून फुटेज हवं होतं. बाकी काही नाही. तिची लई चिडचिड झाली, कारण ती सकाळपासून या सगळ्या मागे लागली आहे ना. काही विषय नाही. दादा, जातो आम्ही, जातो. अगं जातो काय जातो? स्वानंदी अगं नाटक करतोय हा. आत्ता याच्या तोंडावर 2-4 हजार रुपये फेकून दिले ना, तर आत्ता आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळेल. जेसी, अगं कशाला उगाचे भानगड?
नको, सॉरी दादा, मी सॉरी देते तिच्याकडनं. चल आपण अगं, जाऊयात. स्वानंदी. जेसी, चल म्हटलं ना. मॅडम झालं का काम? हा. स्वानंदी, कोण बोललो तू तुला मध्ये मध्ये बोलायला? हे असं सहजासहजी फुटेज देणार आहेत असं वाटतं का तुला? मला माहिती आहे ह्या लोकांना कसं हँडल करायचं ते. तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे जेसी. त्यांनी खरंच पोलिसांना बोलावलं असतं तर काय केलं असतं आपण? किती महागात पडलं असतं हे प्रकरण आपल्याला. आणि सुजित सरांना जर कळलं असतं की मी इथे पार्टीचं फुटेज मागायला आलीये, तुला अंदाज आहे का काय झालं असतं? माझी नोकरी गेली असती आणि हे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या आत्ता मला परवडायचं नाही. आत्ता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे माझं बाळ मला वाढवायचंय. आय एम सॉरी, चुकलं माझं. पण आता आपल्याला फुटेज मिळवायला काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा. समजा त्यांना आपण मनी सरांचं आणि सुजित सरांचं नाव सांगितलं तर? वेडी आहेस का ग तू स्वानंदी? आता आपण मनी सर आणि सुजित सरांचं नाव जर त्यांना सांगितलं ना तर त्यांना असं वाटेल आपण इलॉजिकल कारण देतो. नको, तुला उगाच प्रॉब्लेम नको त्यांचं नाव घेऊन. आपल्याला ना काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा फुटेज मिळवण्याचा. आता एकच ऑप्शन आहे स्वानंदी, आपल्याला हे फुटेज चोरायचंय. येस, आपण आज रात्रीच इथे येऊन फुटेज चोरी करायचं. जेसी अगं काय बोलतीयस तू? हे बघ, चोरी करणं ना पाप आहे आणि माझ्या आईने लहानपणापासून मला हेच शिकवलंय. ही चोरी बिरी मला नाही जमायचं. स्वानंदी, जर चोरी केली नाही तर फुटेज कसं मिळणार आणि खरा गुन्हेगार समोर कसा येणार ते मला काही माहिती नाही, पण मला हे चोरी बिरी करणं जमायचं नाही. ठीक आहे, आपण ना चोरी नको करूया. तू एक काम कर, तू रोज इकडे येऊन उपोषणाला बस आणि हमारी मांगे पुरी करू असं म्हणत फुटेज मिळवा. जेसी, आता नाही काही गोष्टी मनाला पटत, पण तूच अशी माझ्यावर रागवली तर पुढचा प्रवास मी एकटीने करायचा का? स्वानंदी, थोडी प्रॅक्टिकल हो. हा तुझ्या बाळाचा प्रश्न आहे, त्याची लढाई आहे. ठीक आहे, चोरीयात फुटेज. तू म्हणतेस तर करूयात चोरी, पण त्याआधी मला एक प्रॉमिस दे. प्रॉमिस? हे बघ, आधी आपण रीतसर फुटेज मिळतंय का ते बघूयात. म्हणजे तू जे काही म्हणतेयत ना ऑफिशियली, तसं काहीतरी ते करून बघूयात. ते जर नाही मिळालं तरच आपण चोरी करूयात. प्रॉमिस दे. प्रॉमिस. अरविंद, हा? स्वानंदी आली नाही अजून? नाही, स्वानंदी पण नाही आली आणि सुजित सरही नाही आले अजून. गेलेत कुठे दोघे? हॅलो. नमस्कार मॅडम, ओळखलत का? न ओळखायला काय झालंय? सेव आहे तुमचा नंबर, बोला. तुम्हाला आठवत आहे 2 महिन्यांपूर्वी तुम्ही जी पार्टी केली होती त्यात तुम्ही मला काही अरेंजमेंट करायला सांगितलं होतं? मला आठवतंय हो सगळं, बोला पटापट. त्या पार्टीतली ती मुलगी आणि तिची मैत्रीण, त्या दोघी माझ्याकडे आत्ताच येऊन गेल्या. काय? कशासाठी आल्या होत्या त्या? त्यांना त्या पार्टीतले सीसीटीव्ही फुटेज पाहिजे होते. अरविंद, तू जा, काम कर. काही प्रॉब्लेम नाही, जा. बोला. हे बघा, नेमकं काय झालंय ते नीट सांगा मला. मॅडम, तुम्ही सांगितलं आणि पैसे दिलेत त्यामुळे मी ते काम केलं, पण जर का हे प्रकरण माझ्यावर शेकलं तर मग मला तुमचंही नाव सांगावं लागेल.
हे बघा, तुमच्यावर काहीही शेकणार नाहीये. तुम्ही फक्त तुमचं तोंड बंद ठेवा. इतके पैसे त्यासाठीच घेतलेत ना, मग गप्प बसा, कळलं? आणि काहीही झालं, अगदी काहीही होऊ दे, ते फुटेज कुणाच्याही हाती लागता कामा नये. कळलंय तुम्हाला? आणि तुमचं नाव कुठेही येणार नाही याची गॅरंटी माझी. तुम्ही म्हणताय तर ठीकच म्हणायचं. संचिता मॅम. हॅलो. हॅलो शिखा. बोला मॅम. हे बघ, मी काय सांगते ते नीट ऐक. स्वानंदी आणि जेस्सी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेव. का? ओ मॅम, तुम्ही विसरलात का? ती बया प्रेग्नंट नाही आता. शिखा, जास्त शहाणपणा नाही हा करायचा. मी सांगितलंय तेवढंच कर. ओके. शिट शिट शिट. सुजित, गुड मॉर्निंग. सुजित, अरे माझ्या आत्ताच लक्षात आलं, तुझी मीटिंग होती ना, गेला नाहीस तू? मीटिंग कॅन्सल झाली. अच्छा. ही स्वानंदी सुद्धा आलेली नाही अजून. तुला काही आयडिया आहे का? तिचं एक पर्सनल काम होतं, अर्जंट होतं, तिथं गेली आहे ती. ओके. का तुझं काही लाईनअप होतं का दिवसभरात? अरे आम्ही दोघी मिळून एका प्रोजेक्टवर डिस्कस करणार होतो, म्हणून म्हण. पण ठीक आहे, चल, मी हँडल करेन सगळं. डोंट वरी, येईल ती. सुजित, एक सांगू का? बोल ना. तू स्वानंदीला सांग की पर्सनल कामांमध्ये जास्त वेळ वाया नको घालवूस. हे बघ, आयुष्यात इतकी मोठी संधी फार कमी जणांना मिळते आणि ती संधी स्वानंदीला मिळालेली आहे. त्यामुळे प्लीज समजावतो तिला. आणि काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून गेली असेल ना ती. सुजित, कळतंय मला, पण हे बघ, मी तुझ्या भल्याच सांगते. सुजित, ती आता मॅनेजर आहे, त्यामुळे तिला जास्तीत जास्त कामांमध्ये इन्व्हॉल्व्ह कर. ती जितका वेळ इथे राहील ऑफिसमध्ये, तेवढा वेळ तुलाही तिच्याबरोबर घालवता येईल. तुझ्याच भल्याचं आहे ना हे. वाव संचिता, तू हे म्हणतेस? सुजित, मी नेहमीच या कंपनीचं भलं चिंतलेलं आहे. त्यामुळे स्वानंदीला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये राहायला लाव. तुझ्यासाठी चांगलंच आहे ना हे. बर, काम आहेत ना तुला? जाते. स्वानंदी, ही उडी घालून घे पटकन. स्वानंदी, लवकर आवरायला हवा. आता सगळे मेसमध्ये जेवत असतील, वॉर्डन मॅमही तिकडेच असतील. तेव्हा कॉरिडॉर मध्ये आले ना तर आपल्याला निघता नाही येणार. स्वानंदी, कळतंय ना तुला? चल आवर लवकर स्वानंदी. लक्षात आलं ना मी काय म्हणते ते? स्वानंदी, काय झालं? ऐक ना जेसी, हे असं चोरी करणं वगैरे मला अजिबात पटत नाहीये. म्हणजे याआधी मी असं काही बी केलेलं नाहीये. ओ रिअली? अगं मी आहे ना प्रोफेशनल चोर. अगं तुला माहितीये, मी आधी 10-15 बँकांमध्ये दरोडे टाकलेत आणि ज्वेलरीच्या दुकानांमधून तर ज्वेलरी इतक्या चोरल्यात ना मी. सीसीटीव्ही फुटेजेस तर असे बाय हात का केले ग माझा स्वानंदी. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. अगं पण एखाद्याच्या शेतात जाऊन चोरी करणं, आंबे चोरणं, फुलं चोरणं, ही लई वेगळी गोष्ट झाली ग. पण असं कुठेतरी जाऊन सीसीटीव्ही फुटेज चोरणं मला काही पटत नाही बघ. मला खरंच लई टेन्शन आलंय. स्वानंदी,
तू जायच्या आधीच नाही नाहीचा पाडा लावू नकोस हा. हे बघ, मला माहितीये चोरी करणं बरोबर नाहीये, पण तुझ्यासोबत जे घडलं ते योग्य आहे का? सांग ना मला. नाही ना? तुझ्यासोबत जे काय झालंय त्यानंतर मोरॅलिटी तुला बाजूला ठेवायला लागणार. तू असा विचार कर ना, तुझ्या बरोबर जे घडले ते या गोष्टींपुढे काहीच नाहीये स्वानंदी. स्वानंदी, चल निघूयात आता. आणि आता मनात कुठलाही निगेटिव्ह विचार आणायचा नाहीस, कळलं? चल. ऐक माझा. ऐक ना, वॉर्डन मॅडमला सांगूयात की. वेडीस का स्वानंदी? काय सांगणार? अगं पण त्यांना जर हे नंतर कळलं तर कशाला आधीच सांगूयात की. पण चोरी करायला जातो हे त्यांना सांगून जाऊयात का? चल लवकर, चल.